दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। एक मोठी कारवाई नाशिकमधून समोर येत आहे। अवैध कत्तल केलेले तब्बल 830 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय। पाहूया सविस्तर वृत्त। सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गुंजा हे दिनांक 18 मार्च रोजी रात्रीच्या वेळेस कर्तव्य बजावत असताना त्यांना सातपूर परिसरातील ESI हॉस्पिटलच्या बाजूला गोवंश कत्तल केलेले मांस हे 4 चाकी अल्टो कार मध्ये विक्री करता येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांना समजतात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस हवालदार खरबडे, पोलीस अंमलदार शेजवळ यांना मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले। त्यावरून सातपूर गुन्हे शोध पथकाने हयात हॉटेलच्या पाठीमागे चिकन आरके मटन शॉप जवळ सापळा रचला। एक 4 चाकी अल्टो कार तेथे आली असता सदर कारला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र चालक न थांबता तिथून पसार झाला। पोलिसांनी पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले। अफरोज कुरेशी असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव। सातपूर पोलीस हद्दीतील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 1605 गुंजाळ हे रात्रपाळी कर्तव्याला होते। त्यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक अल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे ते सापळात उभे होते। त्याप्रमाणे ती कार आली, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही। त्यांनी उडावडी चित्र देऊन पोलीस स्टेशनला आणून कार वगैरे चेक केली असता त्याच्यामध्ये जवळजवळ 80 किलो गोमांस सापडलेलं आहे। त्यांना त्यांचं नाव विचारलं असता त्याचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी, वय 49 वर्ष, राहणार बागवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मटण विकण्यासाठी आणलं होतं। त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे। अशा प्रकारे गुंजाळ यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे। सातपूर परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गोवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत। आमच्या टीममार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत। यापुढेही अशा कारवाया होत राहतील। पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारच्या डिक्कीमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मांस मिळून आले। यावेळी पोलिसांनी तब्बल 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस हवालदार खरपडे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर।